तो हमें धान अच्छी तरीके से जो बीज मिलते हैं, जे बियाणं आम्हाला भेटतं ते चांगलं बियाणं आम्हाला भेटायला पाहिजे होतं, भेटलं नाही. खत कमी दरात भेटायला पाहिजे होते, ते भेटले नाही. जीएसटी मुक्त शेतीचं साहित्य भेटायला पाहिजे होतं, पण भेटलं नाही. शेतकऱ्यांच्या जीवावरती निवडून आलेल्या लोकांनी शेतकऱ्यांसाठी व्यवस्था उभी करायला पाहिजे होती, पण केली. आणि हे वरून सांगतात की आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत. दुसरीकडे तो नालायक माणिक कोकाटे, त्याला राव म्हणायचं नाही. राव कुणाला म्हटलं? राव त्याचं कद मोठं असते, त्याचं मन मोठं असते आणि तो देता असतो, त्याला गावात राव म्हटलं जातं. पण हा राव नाही, हा माणिक आहे. आणि एवढा त्यांना शेतकऱ्यांचा पुळका आहे, याचा राजीनामा का घेतला नाही? त्याच्यानंतर तो कोण आहे? लोणीकर, नालायक. काळ्या काढल्यात त्यांनी, लेकराचे मोबाईल रिचार्ज काढले, बापाच्या पायातली चप्पल काढली, तरी शेतकऱ्याची पोरं शंड होऊन बसत असतील. तर मला वाटतं पुन्हा एकदा काळ्या मातीच्या आईचं खाल्लेलं अन्न आमच्या धमन्यांमध्ये धावतं का, हे विचारण्याची वेळ आता आलेली आहे. मला वाटतं खऱ्या आईचे सपूत तुम्ही लोक आहात. आज इथं आले जो मर गयो यहाँ पर, जो नामर गयो करतात. आज मर्दांनी हे पुढे येऊन हे आंदोलन छेडलं. या नालायकांनी शेतकऱ्यांच्या विषयी काय बरडलं, काय बोलले, काय नालायकपणा करायला सुरुवात केली. पण आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची वेळ आलेली आहे. शेतकरी अडचणीत आहे. प्रचंड पाणी, पहिलं पेरणं, दुसरं पेरणं, तिसऱ्या पेरण्याला निघण्याचं नाव नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे. दुबार पेरणी केली. अरे पहिलं पेरणं, बायकोच्या कानातलं गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून आम्ही पेरणी केली पहिली. चाचा केली की नाही? दुसऱ्या पेरणीच्या वेळेला नातेवाईकाकडे जाऊ तर त्याचंही उघडं पितळ, त्याच्याकडे काहीच नाही. अशी सगळी परिस्थिती शेतकऱ्यावरती आहे. आता वेळ आहे की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आलाच पाहिजे आणि यांनी केलाच पाहिजे. आणि जर नसेल होत तर आजपासून शेतकरी विकास मंचाच्या सोबत दादा तुम्ही बार्शी टाकळी तालुक्यातील प्रत्येक गावातील बैठक लावा. त्या बैठकीसाठी आज शेतकऱ्याचा पोरग तुमच्या सोबत असेल. पूर्ण वेळ. आताही मी MRIला आजीला तिथं बसून वापस येईल. तुम्ही जर म्हणत असाल तर मी दवाखाना नंतर करेल, पण पहिले शेतकऱ्यांच्या सोबत वेळ आहे. कठीण प्रसंग आहे भाऊ. आता मी आज मेडिकल घेतल्यानंतर त्याच्यावरती ते भारतीय जेनेरिक औषधी, असं काय औषधी बरोबर आहे ना, असं होतं. तर त्याच्या समोर त्यांनी लिहिले होतं भाजप. म्हणजे मेडिकलवर अरे माणसं मरून राहिले, त्यांच्या समोर तुम्ही प्रचार करता, खताच्या बॅगीवर फोटो. याचे परिणाम काय झाले माहितीये? निवडणुकीच्या दरम्यान जेव्हा शेतकऱ्यांना खत पाहिजे होते तेव्हा त्याच्यावरती नेत्याचा फोटो आहे म्हणून ते विकता येत नाही, ते आचारसंहितेत बसत नाही. आचारसंहितेत खत बसलं नाही म्हणून शेतकऱ्यांना खत मिळालं नाही, खत शेतीला मिळालं नाही म्हणून धान्य सुद्धा पिकलं नाही. अशी परिस्थिती शेतकऱ्यांवरती. इतका नालायकपणा सत्तेसाठी. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा चहावाला जरी बसला असेल ना तिथं, पण चहावाल्याचं दुकान बंद करण्याची ताकद फक्त आमच्या दुधावाल्याचं आहे. दुधावाले लोक आहे चाचा. आणि आपण सगळे मिळून ही मोहीम इतक्या ताकदीने उभी केली पाहिजे की सातबारा कोरा, शेतकऱ्यांचे न्याय हक्क, योग्य तो हमीभाव, शेतमाल हमीभाव कायद्याच्या संदर्भाने आपण किसान सन्मान मेळाव्यामध्ये आपण ते घेतलं होतं. यामध्ये ह्या सगळ्या मागण्या साहेबांनी ठेवलेल्याच आहेत. राज्य सरकारने सोयाबीन, कापूस, तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकर 10,000 रुपयाचं तात्काळ अनुदान द्यावं. अगदी योग्य मागणी आहे. 100% माझा शेतकऱ्याचा एक पोरगा म्हणून या मागणीला माझा पूर्ण आणि पूर्ण पाठिंबा आहे. पूर्ण पाठिंबा. बाकी या मागण्या आहेतच तशा. अरे यांच्या घरामध्ये कोणी घुसू नये, 50 सिक्युरिटी गार्ड आहेत आणि माझ्या बापाच्या शेतीत रानडुकरं घुसतात. साहेब तेव्हा कुणीच नाही. यांचे पगार उलट मरतात. यांचे पगार साहेब मागच आपण युवरखेडला बसलो होतो तेव्हा आपली चर्चा झाली होती. 24% पगार वाढले. 24% कशाला म्हणतात? गरज आहे का यांना? आणि एवढी जर सरकारची तिजोरी कोरडी झाली असेल, एवढे जर शेतकऱ्यांसाठी
यांच्याकडे पैसे नसतील तर आमदारांचे, खासदारांचे, या आतमध्ये बसणाऱ्या ऑफिसरांचे यांचे पगार एका वर्षासाठी बंद करा, शेतकरी समृद्ध करा, पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला पोचतो. चुकीचं आहे. आम्ही काय म्हणतो, आम्हाला कर्जमाफी द्या. अहो, आम्ही कर्जमाफी मागितलीच नसती, कधीच मागितली नसती आम्ही कर्जमाफी. पण झालं काय, यांनी आमच्या बापाला गुन्हेगार समजलं ना, आम्हाला माफी द्यायचा विचार केला. आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला कर्ज मुक्ती हवी आहे, आम्हाला कर्जातून मुक्त करा, हे आमचं म्हणणं आहे.